जय शिवराय मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. तर आपण आज 2025 खरीप विमा हा कधी पडणार याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर राज्याचे आपले कृषी मंत्री, केंद्रीय कृषी मंत्री यांनी आज सांगितलं आहे की लवकरच म्हणजे 21 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पीक विमा येईल. पण आतापर्यंत का आला नाही असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. तर तो शेतकरी प्रश्न केंद्र सरकारला विचारू शकत नाहीत आणि राज्य सरकारला विचारू शकत नाही, कारण शेतकरी हा गाव पातळी असतो. याचे विचार, याचे प्रश्न, याच्या अडचणी आपल्या शासनापर्यंत पोहोचत नाहीत आणि शासन याच्याकडे दुर्लक्ष देतं, कारण शासनाला हा दुर्लभ प्रश्न वाटतो. त्यांचे मोठमोठे तिकडे प्रश्न असतात, या प्रश्नासाठी त्यांना दुर्लभ वाटतो, त्यामुळे ते लक्ष देत नाही. तर आपल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितलं की 21 दिवसाच्या आत आपल्या शेतकऱ्याच्या खात्यावर हा विमा येईल. पण हा विमा पडतो की नाही शेतकऱ्यांना काळजी आहे, पण हा विमा पडणार आहे, कारण त्यांनी कृषी केंद्रीय मंत्र्यांनी शाश्वत दिली आहे की 21 दिवसात जर विमा नाही पडला शेतकऱ्याच्या खात्यात तर त्यांना टक्केवारीनुसार म्हणजे व्याज द्यावं लागेल कृषी कंपनीला. तर विमा कंपनीला शेतकऱ्याच्या खात्यात टाकताना व्याज द्यावं लागेल 21 दिवसाच्या नंतर उशीर झाला तर. त्यामुळं आता आपला प्रश्न मार्गी लागण्याचा अंदाज आहे आणि 21 दिवसामध्ये आपले पीक विम्याचे 2025चे पैसे हे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहेत. याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि आपापले अकाउंट DBT करून घ्यावे, कारण आपला विमा कुठेही अडकणार नाही याची काळजी घ्यावी. आणि DBT हे कर्ज खाते असेल तर तुम्ही कर्ज खाते काढून घ्या आणि आपले पोस्टाचे अकाउंट DBT कारण आपले DBT जर कर्ज खाते असेल तर आपल्या कर्ज खात्यात विमा जाऊ शकतो किंवा अनुदान आपलं जाऊ शकतं DBTमध्ये. आणि आपण DBT जर पोस्टाचं खातं केलं नाही आणि आपल्या SBI जर आपण पीक कर्ज काढलं असलं, क्रॉप लोन जर काढलं असलं, तर त्या क्रॉप लोनच्या अकाउंटमध्ये आपले पैसे जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांना पोस्टाचं DBT अकाउंट करून घ्या, ही आपल्या चॅनलतर्फे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. आणि आपले चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्याला नवीन नवीन माहिती सुरुवातीला येईल चॅनल सबस्क्राईब केले तर. आणि व्हिडिओ आवडला तर शेवटपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. यामुळे तुम्हाला आपली माहिती सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपली शेतकऱ्याविषयी नवीन नवीन माहिती असते, शेतकऱ्याचे GR, शेतकऱ्याच्या सुवर्ण संधी, शेतकऱ्यांना शासनाकडून मिळालेल्या स्कीम, या सर्वांची आपण या चॅनलतर्फे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि ही माहिती अशीच चालू ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आणि तुम्ही पण आपली माहिती बघा, आपल्या माहितीचा तुम्हाला पण फायदा होऊ शकतो. आपल्याला नवीन नवीन स्कीमचा फायदा घेण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलतर्फे आपण विविध स्कीमचा माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळं आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. तर ही माहिती आपल्याला आवडली असेल तर संपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्राला शेअर करा आणि त्यांना पण ही माहिती कळू द्या की आपला पीक विमा कधी येणार आहे, आपल्या पीक विम्याला अडचणी काय होत्या, पीक विमा कधी येईल, किती रुपयाने येणार आहे. शक्यतो 20,000च्या पुढंच आपला पीक विमा येईल अशी शाश्वती आहे, कारण असा शासनानं अहवाल सादर केला आहे विमा कंपनीला की त्यांचे पैसे लवकरात लवकर देऊन टाका, नाही दिले तर तुम्हाला व्याज लागेल असे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितले आहे. तर शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी व 2026मध्ये भरघोसपणे पीक विमा भरा, कारण 2026मध्ये खरीपपासून आता अपडेट झालेला आहे की तुम्हाला क्लेम करता येणार आहे. जर अतिवृष्टी झाली किंवा गारा पडल्या किंवा तुमच्या रानामध्ये डुकरानं नुकसान केलं तर याच्यामध्ये हा क्लेम त्यांनी ॲड केला आहे. त्यामुळे सर्वांनी आता यावर्षी 2026ला पीक विमा अवश्य भरा, कारण 2025 सारखे क्लेम चालू झाले आहेत. 2025ला क्लेम नव्हते, पण आता 2026पर्यंत त्यांनी क्लेम द्यायला सुरुवात झाली आहे. तर शेतकरी स्वतः झाले नुकसान कंपनीला कळू शकतो. तसं 2025मध्ये नव्हतं की तुम्ही जरी नुकसान झालं 2025मध्ये तुमच्या सोयाबीनचं किंवा कापसाचं म्हणा, तर तुम्ही हे विमा कंपनीला कळू शकत नव्हतात की आमचं नुकसान झालं. तसं 2026मध्ये नाही, 2026पासून खरीपच्या सीझनपासून तुम्हाला कंपनीला कळविण्यात येणार आहे की आमचा क्लेम केला आम्ही आणि आमचं सोयाबीन हे अतिवृष्टीमुळे गेलं आहे किंवा कमी पावसामुळे गेलं आहे किंवा डुकरानं खाल्लं आहे, असं तुम्ही क्लेम करू शकता. आणि 24 तासाच्या आत किंवा 48 तासाच्या आत विम्याचे अधिकारी तुमच्या शेतात येऊन त्याची पाहणी करतील आणि
तुमचं नुकसान किती टक्के आहे त्याचा तुम्हाला क्लेम करून डॉक्युमेंट तुमच्याकडून आधार कार्ड, बँक पासबुक आणि विम्याची पावती घेऊन ते क्लेम पुढं कंपनीला सादर करतील आणि तुमच्या शेतातील झालेल्या नुकसानीचे फोटो काढतील आणि हे सर्व फोटो कंपनीला पुढं पाठवतील आणि तुमच्या पिकाची दक्षता घेतली जाईल की तुमचं नुकसान किती झाले, तुम्हाला विमा किती द्यायचा, यावर कंपनी क्लेम करेल की या शेतकऱ्याला इतकं आपल्याला नुकसान द्यावंच लागणार आहे.